हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आम्ही सगळेजण चाललो आहेत येरमाळ्याला देवीचे दर्शन करण्यासाठी. आपल्या भावाची मुलगी, तिचा उद्या वाढदिवस आहे, तर तिचे नवस केलेले ते नवस फेडण्यासाठी आम्ही चाललेलो आहेत. तर तुम्ही बघू शकतात की आम्ही रिक्षामध्ये किती एन्जॉयमेंट करतोय, गाणे वगैरे लावून लावून नाचते. तर इथं आपल्या पप्पांना काय झाले काय माहीत, जसे त्यांच्याकडे कॅमेरा फिरवले तसे ते नाचायच लागले. आणि त्यांच्यासोबत ही आपली बुबू पण नाचायला लागली. तुम्हाला जर त्याचा डान्स आवडला तर नक्की लाईक करून सबस्क्राईब करा बरं का. तर इथेच आमचा रात्रीचा प्रवास संपलेला होता. तर आम्ही उद्या सकाळपर्यंत आमच्या घरापर्यंत पोहोचलो. मग तिथून आम्ही आमचा निघायचा प्लॅन ठरवला. फिर आमची आवराआवरी चालू झाली. आम्ही गाडीत वगैरे बसलो सगळेजण. तर फायनली आम्ही सगळे दर्शनाला निघालेलो आहेत. तर तुम्ही आमचे ॲडजस्टमेंट बघू शकतात की गाडीमध्ये आम्ही कसे बसलो. तर आपल्या दर्शनासोबत आपल्या फॅमिली मेंबरमध्ये 3 जण पण ॲड झालेले आहेत. तर आम्ही सर्वजण दर्शनासाठी निघालेलो आहेत. तर जागा बी नव्हती गाडीमध्ये, तर आम्ही कसेबसे करून ॲडजस्ट करून गाडीमध्ये बसलो आणि निघालो दर्शनाला. तर मी तर सर्वजणांचे क्लिप वगैरे काढले, रस्त्यावरचे क्लिप काढले. म्हणले जरा गाडी बिडी चालवताना व्हिडिओ काढावे. बाहेरचे शूट बीट घेतले जरा. म्हणजे तुम्हाला थोडंसं फार नजारा दाखवावं. की तुम्ही कधी आला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा येरमाळ्याला. तर असंच करत करत आमचा प्रवास संपायच्या घाईला आला होता. पण मी अचानक पाहिलं की रस्त्यावरती खूप मोठा चढ आला. पण आमच्या शेजारी एक ट्रक चालत होता. तेव्हा बघा किती लोड घेऊन चलतोय. तर मग असंच करत करत आम्ही आमच्या मार्गावर पोचलो. तसेच आम्हाला लांबूनही मंदिराचे दर्शन होत होते. तर त्याचे पण मी थोडेफार क्लिप काढले. म्हणले तुम्हाला दाखवावे की पोचत आलेत आम्ही जवळजवळ. तर गाईज, एवढ्या उन्हामध्ये आम्ही डोंगराचा वेढा मारण्यासाठी निघालो होतो. तर पप्पा परीला काहीतरी म्हणत होते, काय माहिती, ते मला पण माहीत नाही काय म्हणत होते. तर आम्ही सगळेजण आता इथून चाललो आहेत वेढा मारण्यासाठी. तर मग वेढा फक्त मम्मीच मारणार आहे, आम्ही फक्त सोबत जाणार आहे तिच्यासोबत. आता सध्या इथं काहीतरी एक सीन झाला होता, पण मी ते तुम्हाला दाखवू शकत नाहीये. मी दाखवला तर मम्मी मला मारेल. तर कशाला फालतूमध्ये रिस्क घ्यायची आहे, हा विचार करून मी तर क्लिप कापून टाकला आहे. तर असं करत करत आम्ही पूर्ण डोंगराचा वेढा मारला. आणि मम्मी म्हणली होती माझे 1-2 क्लिप काढ वेढा मारताना. तर मी त्याचे 1-2 क्लिप काढले, ते पण दाखवले आहेत, तुम्ही बघू शकतात. तर गाईस, तुम्ही कधी तडपत्या उन्हामध्ये चाललात का? कधी पाय भाजूस तर पायाला फोडे येऊस तर तुम्ही कधी उन्हामध्ये चाललात? तर ह्या दर्शनामध्ये आम्ही सर्वात जास्त थकलेलो होतो. तर आमचे पाय पूर्ण भाजून त्यांचे फ्राय झाले होते. तो गाईज, चला आपण चाललोय आता देवाच्या पाया पडायला. तर आम्ही आता हे येडा मारायला आलोय. हे तुम्हाला दोरे दिसतच असतील. आपली मम्मी मागे येडा मारतीये देवाला. तर काय नाही, देवाची पूजा, पण देवाची पूजा लांब राहिली, इथं पाय भाजायला लागले. थोडं गरम उन्हामध्ये आम्ही बिना चपलीचं चलतोय. काय सांगू तुम्हाला, पाय असले लाल भडक झालेत. येऊ पण बिना चपलीचं, आम्ही पण बिना चपलीचं. रस्त्याने तुम्हाला एक दाखवलं असतं, एक आजी तिच्या नातीला घेऊन चालली एवढ्या उन्हात, पण तिने अजून पण तिला उचलून नाही घेतलं. काय काय आजी असतात काय माहित. तिथं माणसं दोरं काढायला लागली. कुठे? तिथं समोर. चला गाईज, तर आता आपण मंदिरात जाताना तुम्हाला दाखव. तर गाईज, तुम्ही बघू शकतात पप्पा बी उन्हात होते फेरी मारण्यासाठी, पण त्यांचा हाल काय झाले ते बघ, कसे चलत आहेत. पाय खूप दुखत असतील त्यांचे. तर आम्ही सगळेजण दर्शनासाठी मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करत होतो. तर थोडे पुढेही गेल्यावर आम्ही फोटो वगैरेही काढले, तर ते फोटो टाकू शकत नाहीये. आणि जसे मंदिराच्या आतमध्ये घुसलो आम्ही, तर तसे त्यांनी व्हिडिओ काढण्यासाठी बंदी घातली होती. मग आतमध्ये आम्ही काही व्हिडिओ काढले नाहीत. तर इथपर्यंतच आपला प्रवास. तर आपण भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.